हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सो सकाळी लवकर उठून मस्त फ्रेश झाली आणि कॉफी ठेवली होती. तोपर्यंत बघून घेतलं की मी स्टारमधून ना काल सीताफळ आणले होते. सो ते पिकले आहे की नाही. सो त्याच्यातले ऑलमोस्ट 2 पिकून झाले होते, जे आता रेडी मी खाऊ शकत होती, आणि जे बाकी 2 होते ते पिकायचे बाकी होते. हे ना मी लहानपणापासून माझ्या मम्मीला बघत आली की जे कच्चे सीताफळ आपण आणतो ना, तर त्याला एक तर चुना लावून पिकवायचं किंवा असं पेपरमध्ये रॅप करून ते लगेच पिकतात. मग कॉफी वगैरे घेतली, सीताफळ खाऊन घेतलं आणि तेवढ्यात आमची कृष्णवी उठली. मग तिच्यातच जरा वेळ टाईमपास केला. कृष्णवीसाठी तर मी नाश्त्यासाठी पोहे केले होते, पण आमच्यासाठी काय करायचं म्हणून कालची ना शिळी भाकरी आणि पोळी उरली होती. सो मी तिला मिक्सरमध्ये असे फाईन ग्राइंड करून घेतलं. त्याच्यासाठी मी कट केलं कांदा, मिरची आणि कढीपत्ता, आणि मग त्याला फोडणी देऊन दिली. जिरं, मोहरी, थोडीशी हळद टाकायची आणि शेंगदाणे. खूप छान लागतं. तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. म्हणजे असं उरलेल्या पोळ्या वगैरे असल्या ना की त्याचा असं चुरमा करून वगैरे खाल्ला ना की तो छान पण लागतो. पण मी ना त्या फ्रीजमध्येच ठेवून दिल्या होत्या की बाहेर खराब नको व्हायला म्हणून. मग छान स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेतली आणि मग संध्याकाळी असंच टाईमपास झाला. मग मला आठवलं की कृष्णवीचं स्वेटर, आता थंडी खूप यायला लागली आहे म्हणून कृष्णवीचं स्वेटर ना थोडं फाटलं होतं. मग माझ्याकडे तो होतं शिलाईचं थोडंसं सामान. मग त्यातच मी काय केलं, तिची जे स्वेटर होतं ते कुठेतरी फाटलं होतं, ते छान स्टिच करून घेतलं. छान स्टिच झालं होतं ते. म्हणजे मला असं एक्सपेक्टेड नव्हतं की मी करेल असं म्हणून, पण ठीक आहे, चांगलं झालं. त्याच्यानंतर मला आठवलं असे 2-3 आयटम होते जे मला स्टिच करायचे होते. सो त्याच्यानंतर अजून एक लोड होता त्याचा ना, तो लोड ॲक्च्युली आम्ही काही यूज नाही करत, पण तरी त्याच्यातलं थोडंसं कापूस निघत होता बाहेर. सो मी ते पण स्टिच करून घेतलं. सो ठीक आहे, एखाद वेळेस कामात येईल नाही येईल माहीत नाही, मे बी. सो सगळं असं स्टिच वगैरे करून घेतलं. जे एक्स्ट्राचे कामं होते ते मी उरकून घेतले आणि मग आजचा दिवस असाच संपला. सो भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.